महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची। राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांसोबत एकात्मिक बालविकास प्रकल्प वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक, संघटनासोबत पुन्हा चर्चा। काय आहे बातमी पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाडीमध्ये शिकवणार झेडपी शिक्षक, सेविका, मदतनीस काम बंद आंदोलनावर ठाम। 20 दिवसानंतरही शासनाकडून तोडगा निघेना। सोलापूर जिल्ह्यातील 4000 अंगणवाड्यासह राज्यभरातील 1,08,000 अंगणवाड्यामधील सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांनी 3 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे। काम बंदमुळे चिमुकल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। यावर तात्पुरता पर्याय म्हणून आता बचत गटामार्फत किंवा शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून 19 दिवसानंतरही तोडगा निघालेला नाही। भजन, ताटीवाटी, खरडा भाकरी अशा वेगळ्या प्रकारची आंदोलने कर्मचाऱ्यांकडून केली जात आहेत, पण आंदोलकाच्या मागण्यांसंदर्भात अजूनही शासन स्तरावर काहीही हालचाली सुरू नसल्याने अंगणवाडीमधील चिमुकल्याचे नुकसान होत आहे। यावर आता पर्याय शोधून चिमुकल्याने पोषण आहार व अध्यापन केले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून दिली जात आहे। शालेय शिक्षण विभागासोबत चर्चा करून या पर्यायाची अंमलबजावणी केली जाणार आहे। अधिकाऱ्यांची बैठक, संघटनासोबत पुन्हा चर्चा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलनामुळे चिमुकल्याचे नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काय उपाय करता येईल या संदर्भात राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांसोबत एकात्मिक बालविकास प्रकल्प वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली।